राजकारणात काट्यावर चालणाऱ्या व्यक्तीला संघर्ष आहे, पण माझं संघर्ष कन्या नाव बदलायचं ठरलंय असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। यापुढे आपल्या वाट्याला संघर्ष नाही आला पाहिजे असं का करायचं असल्याचं त्यांनी शिवपरिक्रमा यात्रेदरम्यान सांगितलं। कणकवलीतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आगरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लावलेल्या बॅनरवर भावी आमदार असा उल्लेख करण्यात आलेला आहे। विद्यमान आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघात हे असे बॅनर लागल्यानं आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। जालन्याच्या लाठीमाराच्या घटनेनंतर विरोधकांसह मराठा आंदोलकांकडून गृहमंत्री फडणवीस यांना लक्ष्य करण्यात येत आहे। तसंच फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते आहे। जालन्यातील लाठीचार्जची घटना दुर्दैवी असून या जे जखमी झाले त्यांची क्षमा मागत असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। दरम्यान या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं। गेल्या शुक्रवारी जालन्यातल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यानंतर राज्यभर आंदोलनाचा भडका उडाला। लाठीचार्जवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे। लाठीचार्जच्या मुद्द्यावरून झालेली सरकारची कोंडी फोडण्याचा प्रयत्न सोमवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला। लाठीचार्जची घटना दुर्दैवी असल्याचं सांगत या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचं फडणवीस म्हणाले। जे जखमी झालेले आहेत त्यांच्या प्रती शासनाच्या वतीनं या ठिकाणी मी क्षमा याचना करतो, क्षमा मागतो। उच्चस्तरीय चौकशी लावली, त्या एसपीला जिल्ह्याच्या बाहेर घालवला, उपविभागीय अधिकाऱ्यांचं निलंबन केलंय। आता चौकशी अंती जे बाहेर येईल त्याच्यावर कारवाई करली। पोलिसांच्या लाठीचार्जची धग शिंदे सरकारला बसू लागली आहे। एकीकडे मराठा समाज रस्त्यावर उतरलाय तर दुसरीकडे विरोधकांनी आरोपांची राळ उठवली आहे। त्यामुळे शिंदे सरकारची कोंडी झाली आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारनं ठाकरेंवर निशाणा साधलाय। ठाकरे सरकारनं मराठा आरक्षणाबाबत काय केलं असा सवाल शिंदे फडणवीसांनी विचारला। ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा समाजाचं आरक्षण टिकलं नाही असा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला। जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी जालन्यात जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली। सरकारनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी वटहुकूम काढा अशी मागणी केली। त्यावरून बोलताना उद्धव ठाकरे या प्रकरणी निव्वळ राजकारण करत असल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला। महायुतीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून ठाकरेंवर निशाणा साधला। उद्धव ठाकरेजी, तुम्ही मुख्यमंत्री होता, मग जर याच्यावर वटहुकूम निघू शकत होता तर तो तुम्ही का काढला? जेव्हा आपण त्या पदावर होतो त्यावेळेस निर्णय घ्यायला कोणी हात बांधले होते हाही प्रश्न निर्माण होऊ शकतो। प्रमुखांनी फायनल निर्णय घ्यायचा असतो। ज्यावेळेस टिकतं त्यावेळेस प्रमुख ते क्रेडिट घेतो, त्यावेळेस टिकत नाही त्यावेळेस जो प्रमुख असेल त्यांनीच अपयश पण मान्य केलं पाहिजे। मराठा आरक्षणासाठी केवळ महायुतीने निर्णय घेतले आहेत। महाविकास आघाडी सरकारनं मराठा समाजाचं आरक्षण टिकावं यासाठी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा आरोप फडणवीसांनी केला। जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जवरून राज्याचं वातावरण तापलं। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून राज्याचं राजकारणही तापलं। भाजपनं मराठा समाजाला आरक्षण दिलं, मात्र महाविकास आघाडीच्या सरकारनं ते आरक्षण घालवलं असा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केला। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे आरक्षण जाण्यासाठी तत्कालीन सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप केला। या आरोपांना उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। ते जर का अपश्रेय मला देणार असाल तर आता हे डोकी फोडली त्याचं श्रेय या सगळ्यांनी टीमवर्क म्हणून स्वीकारलं पाहिजे। आणि मी तर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला होता, पण आता मला असं वाटतं की एक हात दोन तिघांनी राजीनामा द्यायला पाहिजे। मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाबाबत वटहुकूम का काढला नाही असा सवाल फडणवीसांनी ठाकरेंना विचारला होता। त्यावर ठाकरेंनी टोला हाणला। देवेंद्र फडणवीसांचं ज्ञान एवढं तोकडं असेल असं मला वाटतं नाही। हा अधिकार केंद्राचा आहे। जालन्याचं प्रकरण अंगलट आलं म्हणून माफी मागितली अशी टीका उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केली। जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। त्यानंतर या घटनेवरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं। तसंच या लाठीचार्जवरून राजकीय वार पलटवार सुरू झाले।
जालना इथल्या अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या आंदोलकांची भेट घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचले. मात्र छत्रपती संभाजीनगरहून निघालेल्या राज ठाकरेंचा ताफा ठिकठिकाणी आंदोलकांनी अडवून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. यावेळी राज ठाकरेंनी देखील गाडीतून उतरून आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधला. त्यानंतर राज ठाकरेंनी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी राजकारण्यांच्या नादी लागू नका असा सल्ला राज ठाकरेंनी जरांगे पाटलांना दिला. लोकांना सांगितलं, या गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका आणि परत या लोकांच्या कधी नादी लागू नका. लाठीचाराच्या घटनेत पोलीस नव्हे तर आदेश देणारे दोषी असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी गृहमंत्री फडणवीसांना लक्ष्य केलं. पोलिसांना दोष देऊ नका. पोलिसांना आदेश कोणी दिले तर त्यांना दोष द्या. ज्या लोकांनी लाठ्या मारल्या ते जोवर माफी मागत नाही तोवर त्या सगळ्यांना मराठवाडा बंदी करा असं राज ठाकरे म्हणाले. जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद राज्यभर उमटले. सलग तिसऱ्या दिवशी राज्यभरात आरक्षणावरून वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. राज्यात विविध भागात बंद पाडून आरक्षणासाठी एल्गार पुकारला गेला. जालन्यातील लाठीचाराचा निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर बंदची हाक देण्यात आली. विशेष म्हणजे या बंदला एमआयएमसह अनेक राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दिला. तिकडे लाठीचार्जच्या निषेधार्थ सकल मराठा समाजातर्फे लासलगाव बंदची हाक देण्यात आली. नागरिक आणि व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. साताऱ्यात बंदची हाक देण्यात आली. सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. जालन्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी अहमदनगरमधील कोपरगाव तालुका बंदचं आवाहन करण्यात आलं. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं दर्यापूर शहर बंदची हाक देण्यात आली. सकल मराठा समाजाकडून सोलापुरातल्या बार्शीत सुद्धा बंद पुकारण्यात आला. माळशिरस तालुक्यात कडकडीत बंद पाळून जालन्याच्या लाठीचार्जच्या घटनेचा निषेध करण्यात आला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राज्याच्या विविध भागात मराठा समाजाकडून आजही आंदोलन करण्यात आलं. विविध मार्गाद्वारे मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यात आलं. जालन्यामध्ये झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाज आक्रमक झाला. विविध मार्गाने मराठा समाजानं आंदोलन करत या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यातल्या धानोरा गावाजवळ पैनगंगा नदी पात्रात उतरून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलन केलं. तर छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये गोळेगावचे सरपंच अनिल बनकर यांनी स्वतःची दुचाकी भर चौकात पेटवून जालन्यातल्या लाठीचार्जचा निषेध केला. तर हिंगोलीच्या कुरुंदा गावात रस्त्यावर टायर जाळून तर पुणे जिल्ह्यातल्या आळंदी जवळच्या मरकळ रोडवर मराठा आंदोलकांनी रस्त्यावर लाकडं जाळून सरकारचा निषेध केला. लातूर जिल्ह्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. औसा तालुक्यातल्या उजनी इथं लातूर तुळजापूर महामार्गावर टायर जाळून आंदोलन करण्यात आलं. सातारा शहरात मराठा मोर्चाच्या वतीनं बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं. नाशिकच्या लासलगावमध्ये नागरिक आणि व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून जालन्यातल्या लाठीचार्जचा निषेध केला. पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती शहरात मराठा समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी अजित पवारांनी सरकार बाहेर पडावं अशा मागण्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बारामती शहरात आज मराठा समाज रस्त्यावर उतरला. जालन्यात झालेल्या लाठीचार्जच्या निषेधात बारामती शहरात बंदची हाक देण्यात आली. या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला असून बारामती शहर आणि तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. या लाठीचार्जच्या निषेधात शहरातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा समाजाच्या नागरिकांसह महिलांचाही समावेश होता. या मोर्चाच्या वेळी अजित पवार यांनी सरकारमधून बाहेर पडावं अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्याच्यावर त्या मागणीमध्ये काही तथ्य नाहीये. असं कुणी पण उठेल आणि कसल्याही मागण्या करायला लागेल त्याला काहीतरी एक हे पाहिजे ना, अधिकार पाहिजे ना. तो गावचा सरपंच असता, उपसरपंच असता. मराठा आंदोलकांनी यावेळी बारामतीत ठिय्या आंदोलन केलं. बारामती बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदमुळे शहर आणि तालुक्यात काही शाळा तसंच लांब पल्ल्याच्या एसटी गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. जालन्यामध्ये झालेल्या लाठीचार्ज नंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. कुठे बंद तर कुठे राज्यावर रस्त्यात आंदोलन. या सगळ्याचा मराठा समाज निषेध व्यक्त करतोय. मात्र बंद आणि आंदोलनाचा फटका एसटी बसेसला बसतोय. मराठा आरक्षण आंदोलनाला राज्यात हिंसक वळण लागल्यानं याचा फटका राज्य मार्ग परिवहन महामंडळाला बसला. छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, बीडसह मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यातल्या एसटी डेपो तुटले. पुणे भुसावळकडून मराठवाड्यासाठी जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी गाड्या रद्द करण्यात आल्या. आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर कराड, सातारा, पुण्याकडे एसटी न सोडण्याचा सांगली विभागानं निर्णय घेतला. कोल्हापुरातून सातारा, पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बंद ठेवण्यात आल्या. सर्वसामान्यांचा अगदी कणाच गेलेला परिला तुम्ही लोकांनी जे समाजकंटक असतात यांनी त्याच्यावरती घाला घालू नये. एसटीची जाळपोळ चाललेली आहे. हे एक प्रकारचं आपल्याच
राज्याचंच नुकसान आहे ना. 10 कोटी रुपयाच्या एसट्या जाळल्या तरी नुकसान शेवटी राज्याचंच होतं. विविध भागात एसटी बंद असल्यानं प्रवाशांना खासगी वाहतुकीचा पर्याय स्वीकारावा लागला. मात्र या परिस्थितीत खासगी वाहन चालकांकडून लूट सुरू असल्याचं पाहायला मिळालं. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राजकीय वर्तुळातून हालचाली सुरू झाल्या. त्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युले समोर येत आहेत. राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी एक फॉर्म्युला सुचवला. एकूण आरक्षणाची मर्यादा वाढवा किंवा ओबीसींचा टक्का वाढवून मराठा समाजाला ओबीसीत घ्या, असं वडेट्टीवारांनी म्हटलंय. मात्र वडेट्टीवारांच्या भूमिकेला सत्ताधाऱ्यांनी विरोध दर्शवलाय. आरक्षणाबरोबर तुम्हाला मराठा समाजाला देत असताना त्यामध्ये ही जी मर्यादा आहे 50% किंवा ओबीसीला मिळणारी 27% मर्यादा आहे ती मर्यादा वाढवून घ्यावी. ओबीसीतनं आरक्षण काढून मराठा समाजाला द्या, समाजात वाद तयार करा, हे जे वडेट्टीवारांची भूमिका आहे मला वाटतं योग्य नाही आहे. ओबीसी जे आहेत त्यांच्या हक्कावर गदा न येता मराठा समाजाला आपल्याला कसा न्याय देता येईल याचा विचार करायला पाहिजे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीबाबत नेत्यांमध्ये 2 मतप्रवाह समोर येत आहेत. त्यामुळे मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. 2 महिन्यांच्या ब्रेकनंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाल्या. पंकजा मुंडेंची शिवशक्ती परिक्रमा सुरू झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून 8 दिवस राज्यातले काही जिल्हे त्या पिंजून काढतायत. पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती परिक्रमा दौऱ्याला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर मधल्या संत भगवान बाबा मंदिरात दर्शन घेऊन परिक्रमेला सुरुवात केली. यावेळी त्यांनी मंदिरात आरती केली. त्यानंतर पंकजा यांनी वेरूळ इथल्या कृष्णेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी पूजा आणि आरती केली. त्यानंतर कोपरगाव इथल्या शुक्राचार्य मंदिरात पंकजा यांनी दर्शन घेतलं. यावेळी कोपरगाव वासियांकडून पंकजा यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. 11 सप्टेंबर पर्यंत पंकजा मुंडे विविध धार्मिक स्थळं आणि शक्तीपीठांना भेट देणार आहेत. या काळात 5000 किलोमीटरच्या प्रवासात त्या जनतेशी संवाद साधणार आहेत. मी उठणार नाही, मातणार नाही, मी वसा जोगितलाय, तुमच्या सेवेचा कधी टाकणार नाही. कोणताही दौरा एखादा राजकीय नेता जेव्हा त्याच्या घराच्या बाहेर पाऊल टाकतो तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीतनं तो काहीतरी बोध घेत असतो, शिकत असतो. कोपरगावात पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी सर्व पक्षीयांकडून बॅनर लावण्यात आले. ठाकरे गटानं लावलेल्या बॅनरवर पंकजा यांचा संघर्ष कन्या असा उल्लेख करण्यात आला होता. मराठवाड्यात सध्या पावसानं पाठ फिरवली. ऑगस्ट कोरडा गेल्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. अशा दुष्काळात 13वा महिना अशी काहीशी घटना घडली आहे. पैठणवरून छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. चितेगावच्या टोलनाक्याजवळ पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्यानंतर पाण्याचे मोठे कारंजे या भागात उडाले. हे कारंजाचं पाणी ढगाला लागतंय की काय अशा प्रकारची दृश्य दिसत होती. दूरवरून या पाईपलाईनमधून निघणारं पाणी दिसून येत होतं. या पाईपलाईन फुटीनं लाखो लिटर पाणी वाया गेलंय. भारताचं चंद्रयान 3 मिशन मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरलं. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोकडून चंद्रावर वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. इस्रोनं चांद्र मोहिमेमध्ये आणखी एक मैलाचा दगड पार केला. नुकताच विक्रम लँडरनं हॉप एक्सपेरिमेंट म्हणजेच उडी मारण्याचा प्रयोग यशस्वी केला. कमांड मिळाल्यानंतर विक्रम लँडरनं त्याचं इंजिन सुरू केलं. त्यानंतर 40 सेंटीमीटरची विक्रम लँडरनं उडी मारली आणि 30-40 सेंटीमीटर अंतर पार केलं अशी माहिती इस्रोनं दिली. विक्रम लँडरच्या या प्रयोगामुळे इस्रोला अनेक महत्त्वपूर्ण योजनांसाठी मदत होणार आहे. तसंच आता चंद्रावर इस्रोला माणूस देखील पाठवणं शक्य होणार आहे. विक्रम लँडरमधील सर्व प्रणाली आणि उपकरणं सुस्थितीत आहेत. रॅम, चास्ते आणि इल्सा ही उपकरणं पुन्हा एकदा दुमडण्यात आली आहेत. या प्रयोगानंतर विक्रम लँडर पुन्हा एकदा यशस्वी चंद्रावर तैनात करण्यात आल्याची माहिती इस्रोनं दिली. ज्या दिवशी चंद्रयानानं चंद्रावर पाऊल ठेवलं त्या दिवसापासून विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे सकारात्मक काम करतायत. त्यांनी चंद्राची अनेक छायाचित्र देखील पाठवली आहेत. तर प्रज्ञान रोव्हरनं त्याचं काम करून आता काही दिवसांचा ब्रेक घेतलाय. कारण सध्या चंद्रावरचा दिवस मावळला असून 14 दिवसानंतर चंद्रावर दिवस उजाडणार आहे. चंद्रावर आता रात्र सुरू असल्यानं प्रज्ञान रोव्हर देखील झोपी गेलेत. या सगळ्या घडामोडींसोबत 100% बातम्या या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पण आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये थांबताना, ब्रेकवर जाताना महत्त्वाच्या आठवणी. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आणि त्यामुळे राज्य सरकारपुढे नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. याबद्दलचा खास रिपोर्ट रात्री 8 वाजता न्यूज 18 लोकमत.
जनावरांना लंपी न ग्रासल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.